कोकणात काजू बी चोरीचं मोठं रॅकेट पकडलं गेल्याची बातमी समोर येते। कोकणात गावागावात जाऊन काजू बी गोळा करणाऱ्या यूपी मधील मजूर लोकांचं हे रॅकेट असल्याची माहिती मिळते। इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि तागडीमध्ये हातचलाकी करून किलो मागे जवळपास 20 ते 25% घट दाखवून कोकणातील गरीब काजू शेतकऱ्यांना फसवलं जातंय। लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या या व्यवसायात शेतकऱ्यांच्या गरिबीचा आणि अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्यांना हजारो रुपयांचा चुना लावणाऱ्या या यूपीच्या भैयांना दापोलीकरांनी चांगलीच अद्दल घडवले। आज पहाटे 4 वाजल्यापासून शिवसेनेचे दापोली शहर प्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह गरीब शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। भाभीजी और बहनजी असं म्हणत आपल्या मजदुरीच्या मजबुरीचं प्रदर्शन करत तालुक्यातील गावागावात जाणाऱ्या या यूपीच्या भैयांकडून स्थानिक शेतकऱ्यांची घोर फसवणूक होत असल्याची माहिती दापोली शहर प्रमुख पप्पू रेळेकर यांना मिळाली होती। तालुक्यात भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करणाऱ्या यूपीच्या शेठ लोकांकडून ही फसवणूक केली जात असल्याची माहिती त्यांनी लागलीच नामदार योगेशदादा कदम यांना दिली। कोकणातल्या शेतकऱ्यांविषयी अत्यंत संवेदनशील असलेल्या नामदार योगेशदादा कदम यांनी आपल्या इथल्या कोणत्याही लहान मोठ्या शेतकऱ्याची ही फसवणूक सहन करू नका, हा प्रकार ताबडतोब बंद करा अशा सूचना रेळेकर यांना दिल्या होत्या। त्यानुसार मागील 4 दिवसांपासून पाळत ठेवून आज पहाटे 4 वाजता तालुक्यातील गावागावात काजू बी गोळा करण्यासाठी निघालेल्या 40 पैकी जवळपास 30 भैयांना पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात रेळेकर यांना यश आलंय। सध्या या सर्वांवर पोलीस कारवाई चालू आहे। त्यांच्याकडील गाड्या, वजन काटे, देशी दारूच्या बाटल्या असा सर्व माल जप्त करण्यात आलाय। स्थानिक शेतकऱ्यांना दारूचं आमिष दाखवून त्यांच्याकडून फसवून काजू बी घेतली जात असल्याचं देखील बोललं जातंय। दरम्यान या सर्वांवर आरटीओ आणि वजनमाप नियंत्रण कार्यालयाकडूनही कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येते। हे काही पळालेले जातात, इथे 40 एक टेम्पोवाले आहेत, गावोगावी फिरत आहेत, गोरगरीब जनतेला फसवत आहेत। इथं फसवणूक करण्याचा एक पुरावे सगळे आम्ही काटे काढलेले आहेत। आजपासून कोणीही तालुक्यातल्या कुठल्याही नागरिकांनी यांना बी विकायची नाही। याच्यात तुमचंच नुकसान होतंय। आमचं आज सगळ्या दापोलीकरांना आव्हान आहे की ह्या सगळ्या भैयापासून कोणीही बी विकू नका। वाटल्यास आम्हाला तुम्हाला बी विकायची असेल दापोलीत या किंवा आम्हाला सांगा, आमच्या गाड्या येतील। 35 किलो आणि हे 35 किलोच्या वजनामध्ये बघा आज किती भेटतंय। 35 किलोचा 35 किलोचं वजन आहे। हे सगळे भंगारवाले आहेत ना दापोलीतले, त्यांना पण बंद करा। हे सगळे भंगारवाले आहेत दापोलीत। आपले काय नाव, पिल्लू काय नाव रे शेटचं? पिल्लू कोणतरी शेट आहे यांचा, आणि त्यांनी ह्याला हे काटे मारायचं शिकवलेलं आहे मशीन मध्ये, आणि तो आज इथं समोर येत नाही, यांना सोडवायला पण येत नाहीये। अशी यांची अवस्था आहे। एकही बाहेर आणि दारू घेऊन जातात गावोगावी, गावाच्या दारू घेऊन वरती काय दारू वाटली, हे अशा दारू घेऊन जातात। गोरगरीब जनतेला दारू पाजतात आणि त्यांच्याकडनं हे बिया घेऊन येत आहेत। पुढे याला जेसीबी वाल्याला ह्याच्यासाठी शोधण्यासाठी जे पप्पूबरोबर जे 10-15 जण होते त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत। 2-3 दिवस त्यांच्याबरोबर या लोकांना एक दिवस अशा काही गोष्टी कळल्या होत्या की हे लोक आपल्या पाठला करतात। हे लोक बघा ठीक 4:30 वाजता एसटी स्टँड ठिकाणी होते, त्या ठिकाणी त्यांना थोडीशी आमची ग्रुप बघितल्यानंतर चुनखड लागल्यानंतर त्यांची थोडीशी हलबल चालू झाली इकडे तिकडे जाण्याची। त्यात पहिल्याच सगळ्यात माणूस हा भेटला। याच्यानंतर हळूहळू लिंक लागत गेली की असे गोंड्यात एक 4 ते गाडी अंगावर घातली आमच्या गोंड्यात एक 4 ते 5 बाईक होत्या, 4 व्हीलर डमडम होत्या। त्या डमडम मध्ये अक्षरशः जी मुलं आपली काम करत होती, हे चांगलं काम करत त्यांच्या अंगावर घालायचा प्रयत्न करून हे चाचा होते। आता आम्ही तिथे 4 डमडमची हवा सोडून ठेवलेले आहे, पळून गेले होते। काही जण आहेत तिकडे, त्यांना बोलून कोकणात दरवर्षी हजारो टन काजू बी गोळा करून प्रोसेसिंगसाठी पाठवली जाते। लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवून देणारे हे काजू इथल्या मूळ शेतकऱ्यांना फसवून कवडीमोल भावात खरेदी केली जात आहेत। त्यामुळे गावागावात काजू बी गोळा करण्यासाठी येणाऱ्या कोणत्याही परप्रांतीय व्यक्तीला आणि विशेषतः यूपीच्या भैयांना आता गावात थाराच देऊ नका असं आवाहन हे काजू बी चोरीचं मोठं रॅकेट पकडून देणारे